आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षासह संचालकांविरोधात ठेकेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत न देणं, आर्थिक अनियमितता यासारख्या गंभीर प्रकरणांवरून फौजदारी स्वरूपाचा पारनेर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या फसवणूक प्रकरणी फिर्यादी सुभाष आंग्रे तसेच इतर ठेवीदारांच्या तक्रारीनुसार संस्थेनं आतापर्यंत मुदत ठेवी स्वरूपात कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत। पतसंस्थेनं सुभाष आंग्रे यांच्या पत्नीच्या नावे तसेच इतर 29 ठेवीदारांच्या सुमारे 2,50,38,613 रुपयांच्या ठेवी गोळा केल्या आहेत। त्या ठेवींची मुदत संपल्यानंतर देखील परतफेड करण्यासाठी त्यांनी सातत्यानं टाळाटाळ केली आहे। या ठेवी मिळाव्यात म्हणून ठेवीदारांनी वेळोवेळी लेखी तसेच तोंडी स्वरूपात परतफेडीसाठी विनंती करून देखील संस्थेचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळ यांनी दुर्लक्ष केलं। या प्रकरणी कायदेशीर नोटीस देऊन देखील उडवाउडवीची उत्तरं देऊन ठेवी परत करण्यासाठी 2 वर्षांपासून अधिक काळ टाळाटाळ करण्यात येत होती। वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील ठेवी परत न दिल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ठेवीदारांनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले यांच्यासह अण्णासाहेब औटी, ॲडव्होकेट पंडितराव कोल्हे, संभाजीराव सोमवंशी, विलास बालवडकर तसेच बाळासाहेब धोत्रे, बाबाजी तनपुरे, रमेश वाजे, संतोष चाहेर, अरुणा लोळगे, भास्कर जाधव, दत्तात्रय कुलट, रामदास झांजड आणि किरण शिंदे या संचालक आणि कर्मचाऱ्यांवरती या प्रकरणामध्ये फसवणुकीसह विविध कलमान्वये पतसंस्था, पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार दाखल करताना पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी सुभाष आंग्रे यांच्यासह संजय माळवे तसेच सुभद्रा मैड, एकनाथ औटी, सीताराम दुधाडे, जनार्दन चेमटे, राजाराम थोरात, पांडुरंग पवार, श्रीकांत कनिंगध्वज आदी ठेवीदार उपस्थित होते। यामध्ये बऱ्याचशा ठेवीदारांनी आता पोलीस स्टेशनची वाट धरली आहे। आता यामध्ये ठेवीदारांच्या अजूनही रक्कम वाढणार आहे हे मात्र नक्की। बोला। सीताराम दुधाडे, माझे हे रिटायरमेंटचे पैसे आहेत। माझे जवळ 17 लाख रुपये अटकलेले आहेत आणि संस्था सेनापती बापट पतसंस्था त्यांना वारंवार पैसे मागून बी पावत्याची मुदत संपून बी त्यांनी अजूनपर्यंत आमचे पैशाची दखल घेतलेली नाही। असे टाळाटाळ करून आम्हाला ढकलू राहिले आहेत। त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला धाव दिली आहे। आमचा मामाचा मुलगा होता तिथे मॅनेजर सुरेश खरमाळे म्हणून, त्यांच्या भरोश्यावर पैसे टाकले आहेत। सेनापती बापट समजा भाळवणी। मी श्रीकांत कनिंगध्वज, वय वर्ष 60, राहणार आळकुटी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। सेनापती बापट सहकारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था या संस्थेच्या आळकुटी शाखेमध्ये माझे 3 लाख रुपये ठेवीमध्ये डिपॉझिट जमा केलेली होती। 1 वर्षापासून मी पैशाची मागणी करत होतो, तुमची मुदत संपली नाही या कारणास्तव मला पैसे देण्यासाठी नकार दिला, आतापर्यंत दिला नाही आणि माझी मुदत संपूनही आता मला 6-7 महिने झालेले आहेत, तरी 1 रुपया ते देत नाही। आपण लेखी पत्र दिले तर त्याचं कोणतंही उत्तर ही संस्था परत देत नाही।
आम्हाला खोटे आश्वासनच दिली जातात. नाईलाजाने शेवटी आम्हाला हा पर्याय स्वीकारावा लागलेला आहे. माझं नाव माधव शिवाजी घुले, राहणार कारेगाव, पोस्ट पिंपळगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मी माझं गाव सोडून दुसऱ्याच्या गावात पोट भरतोय. मी माझ्या पोटाला तळ घालून 1 रुपया साठवला. किरण शिंदेने मला 2024च्या मे महिन्याला एक पावती जमा करायला लावली. ते म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला देऊन टाकू. त्यांनी अद्याप मला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही आहे. आणि 2 पावते ते 1 लाखाच्या पावत्या असं मिळून माझं 3 लाख रुपये त्यांच्याकडं सेनापत बापट यांच्याकडे माझे शिल्लक आहेत. परंतु मला न दिल्यामुळं मला ह्या ग्रुपला येऊन पोलीस स्टेशनला येण्याचं भाग पडलं. पर्याय नाही राहिला आमच्यापाशी. 1.5 वर्ष झालं भोसले साहेबांच्या मागं फिरत होतो मी, पण त्यांनी मला काय 1 रुपयाला टाळाटाळ केलं आणि असंच लाटाळत राहिले. आज देऊ, उद्या देऊ, परवा दिवशी देऊ, 2 महिन्यांनी देऊ, 3 महिन्यांनी देऊ, अशा पद्धतीने आतापर्यंत टाळाटाळ केली. पारनेर पोलीस ठाणे येथे दिनांक 11/8/2022 ते 11/6/2025 पर्यंत सेनापती बापट सहकारी पतसंस्था आहे आपल्याकडं. त्याच्यामध्ये लोकांच्या मुदतीच्या ज्या ठेवी दिल्या होत्या त्या ठेवी पतसंस्थेने परत नाही केल्या म्हणून श्री सुभाष अनुश्री आंग्रे, वय वर्ष 75, राहणार आळकोटी यांनी दिलेल्या फिर्यादी देऊन आपल्याकडं 10/6/2025 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये सामदार हनुमंत भोसले आणि इतर 13 जण जे पतसंस्थेचे संचालक आणि इतर कार्यकारी मंडळ आहेत त्यांचे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्या अनुषंगानं कलम 316(5) आणि 318(4) भारतीय न्याय संहिता आणि MPADचे कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मारेल हे करत आहेत. आणि त्या संदर्भात आम्ही EOW जी शाखा आहे आपल्या नगरची त्यांचं देखील मार्गदर्शन घेत आहोत. लवकरात लवकर आम्ही सर्व आरोपींना अटक करून आणि गुन्ह्याचा सफल तपास करून जे ठेवीदार आहेत त्यांना योग्य न्याय मिळवून द्यायचा आम्ही पारनेर पोलीस स्टेशनमध्ये जो होईल तो शक्यतो आम्ही सर्व प्रयत्न करू आणि ठेवीदार न्याय मिळवून द्या. मी आळकुटी सगळे ठेवीदार आहेत. आज पोलीस स्टेशनला आम्ही इथं आलेलो आहे. मी त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आणि त्यांनी तक्रारची घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. सगळ्या ठेवीदारांची रक्कम आहे आणि त्या आम्ही मागणी करून त्यांच्याकडून काय होत आहे काहीतरी लांबणीवर कसं तरी होईल अशा हिशोबाने ते चाललं आहे त्यांचं. सुभाष सुरजी आगरे, राहणार आळकुटी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आळकुटी येथील सेनापती बापट संस्थेमध्ये आज जेवढे आम्ही जमलो आहे तेवढ्या ठेवीदारांच्या रक्कम त्या आहेत आणि ते आज रक्कमेची मुदत संपून गेली असूनही ते आम्हाला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आणि त्यामुळे आम्हाला शेवटी पोलीस स्टेशनकडे धाव घ्यावे लागले. वकीलही द्यावा लागला आहे. आता आज याच्यावर पोलीस स्टेशन यांच्यावर सर्व कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आता त्यांची पोलीस स्टेशनाने पुढची त्यांच्यावर कारवाई करून करत आहेत. तर सगळ्या ठेवीदारांना पैसे मिळावेत हाच आमचा मेन उद्देश आहे. त्याकरता आज आम्हाला परत पोलीस स्टेशनला बोलवल्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.